नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 8 फेब्रुवारीच्या बुलेट रॅपिड फायरमधील जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आता आपण रिव्हिजन करून घेऊयात. खूप छान पद्धतीनं हा व्हिडिओ आपण रोज सकाळी 6 वाजता घेत असतो आणि नक्कीच तुम्ही रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ रोज न चुकता बघत असाल. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आज देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघूयात आपण 8 फेब्रुवारीचे. आणि ज्यांनी कुणी अजून आपलं जो काही पुस्तक आहे, नादवरीचं पुस्तक कोणी घेतलं नसेल, तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये जाऊन पुस्तक घ्यायचं आहे किंवा घरपोच मागवण्यासाठी ह्या नंबरला देखील तुम्ही मेसेज करून डेमो देखील अगोदर तुम्ही ह्या पुस्तकाची बघू शकता. ओके. चला. मागच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर सर्वांनी अगदी छान पद्धतीनं बरोबर दिलेलं आहे. जागतिक नवोपक्रम निर्देशांक 2025 भारतामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे 38वा क्रमांक. लक्षात ठेवा, वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत हा 38व्या क्रमांकावरती आहे. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प आहे. तो कोणत्या राज्यात त्याची स्थापना करण्यात येणार आहे? भारतामध्ये. तर तो राज्य आहे आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेशमध्ये याची स्थापना करण्यात येणार आहे आणि हा हरित अमोनियम प्रकल्प आहे. ग्रीन अमोनिया. अमोनियाचा जो काही संज्ञा आहे तर तो आहे NH3. NH3. नुकत्याच ITBPचे नवीन महासंचालक कोण बनले असतील? ITBP ज्याला आपण इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणतो आपण. याचे नवीन प्रमुख, याचे नवीन महासंचालक बनले तर शत्रुजित सिंग कपूर. शत्रुजित सिंह कपूर. लक्षात ठेवा. ITBP. नुकतेच एक क्रिकेटमधला कप आहे, ज्याला विजय हजारे ट्रॉफी म्हणतो आपण. हा विजय हजारे ट्रॉफी 2025-26चा विजेता संघ हा कोणता आहे? तर विजय हजारे ट्रॉफी जिंकला आहे विदर्भाने. विदर्भ या संघाने पहिल्यांदाच हा जो काही कप आहे तो जिंकलेला आहे, विजय हजारे ट्रॉफी. नुकतेच इंडियन सुपर लीग विनर्स सील्ड 2025चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर हा संघ आहे मोहन बागान सुपर जायंट्स. मोहन बागान सुपर जायंट. ओके. यांनी ही स्पर्धा जिंकले. लक्षात ठेवा, ज्याचं नाव आहे इंडियन सुपर लीग विनर्स सील्ड 2025. नुकतेच आलेल्या संख्येनुसार भारतातील सर्वाधिक गिधाडांची संख्या ही कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यामध्ये वल्चर, ज्याला आपण गिधाड म्हणतो आपण, त्याची सर्वाधिक संख्या आहे? तर तो राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, ज्याची राजधानी येतं भोपाळ. ओके, भोपाळ. नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने तरुण शास्त्रज्ञांसाठी एक नवीन फेलोशिप सुरू केले? त्या फेलोशिपचं नाव आहे रामानुजन रिसर्च फेलोशिप. भारत व कोणत्या देशाने मिळून केलं आहे? तर हा देश आहे ब्रिटन. ब्रिटन, UK. आणि ब्रिटनसोबत आपण एक युद्धाभ्यास करतो, कोकण युद्ध अभ्यास आणि अजय वॉरियर युद्ध अभ्यास. नुकतेच मलेशिया येथे पार पडलेल्या सुलतान ऑफ जोहोर कप, ज्याला सुलतान जोहोर कप म्हणतो आपण, 2025च्या अंतिम सामन्यात ज्युनियर भारतीय हॉकी संघाने कोणते पदक पटकावलेलं आहे? भारताला भेटले सिल्वर मेडल म्हणजेच रौप्य पदक. रौप्य पदकाची कमाई भारताने केलेलं आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट असोसिएशनची अध्यक्ष होणारी पहिली महिला क्रिकेटर कोण असतील? ज्याचं नाव आहे शांता रंगास्वामी. शांता रंगास्वामी. लक्षात ठेवा. आणखी एक व्यक्ती आहेत, कन्फ्युजन नावामध्ये होऊ नका. त्याचं नाव आहे स्वाती शांता कुमार. स्वाती शांता कुमार यांना युनोचं महासचिव पुरस्कार देखील भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोणते राज्य हे अधिकृतपणे अतिगरिबीमुक्त राज्य म्हणून पहिले राज्य बनलेलं आहे आणि तो स्वतः घोषित केला? तो राज्य आहे केरळ. केरळ हा पहिला राज्य आहे ज्याने स्वतःला अतिगरिबीमुक्त राज्य म्हणून घोषित केलेलं होतं. नुकत्याच अमेरिकेच्या जॉन कॅसवेट्स पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय चित्रपट कोणते बनलेला आहे? तर त्या चित्रपटाचं नाव आहे गर्ल्स विल बी गर्ल्स. गर्ल्स विल बी गर्ल्स. लक्षात ठेवा, गर्ल्स विल बी गर्ल्स. नुकतेच भारत व जपान यांच्या दरम्यान कोणत्या ठिकाणी एक युद्धाभ्यास साजरा केला, ज्याचं नाव आहे जिमेक्स 2025. भारत जपान यांच्या दरम्यानचा आहे जपान इंडिया मल्टीलॅटरल एक्सरसाइज म्हणतो आपण, जिमेक्स. याचं आयोजन करण्यात आलं होतं जपानमध्ये यावर्षीचं
कुठं तर योकोसुका या ठिकाणी. जपानमध्ये एक ठिकाण आहे योकोसुका. पुढचा प्रश्न. नुकतेच एक महोत्सव आहे ज्याला म्हणतो कटी बिहू महोत्सव किंवा बिहू म्हटलं की कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा आहे आसाम. आसामची राजधानी आहे दिसपूर. नुकत्याच भारत आणि कोणी हरियाणा येथे ड्रोनवर लक्ष केंद्रित करून पहिला संयुक्त दहशतवाद विरोधी जो का सराव आहे तो सराव नुकतंच पार पडलेला आहे. भारत आणि कोणी मिळून आहे हे हरियाणामध्ये पार पडलं. तर भारत व युरोपियन युनियन मिळून. भारत व युरोपियन युनियन या दोघांनी मिळून हा जो काही पहिला संयुक्त दहशतवादी सराव आहे तो नुकताच पार पडलेला आहे. नुकतेच पंतप्रधानांचे 14वे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हे व्यक्ती आहेत शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे आर-बी-आयचे माजी मुख्य गव्हर्नर देखील राहिलेले व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न. नुकतेच पुरुषांमध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे नुकतंच? तर हे व्यक्ती आहेत पी.आर. श्रीजेश. पी.आर. श्रीजेश हे भारताच्या हॉकी टीमचे गोलकीपर देखील राहिलेले व्यक्ती आहेत. पी.आर. श्रीजेश. पुढचा प्रश्न. दरवर्षी शिवचातुर्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जाणार आहे? शिवचातुर्य दिवस राहणार आहे 17 ऑगस्टला. 17 ऑगस्ट लक्षात ठेवा. IMP आहे आणि 17 ऑगस्टलाच असतो. ठीक आहे. 17 ऑगस्टला आणखी कोणता दिवस असेल? तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 17 ऑगस्टला आणखीन कोणता दिवस आपण साजरा करतो? 7 ऑगस्ट नाही. ओके. 7 ऑगस्टला असतो महाराष्ट्रामध्ये शाश्वत कृषी दिन. 7 ऑगस्ट लक्षात ठेवा. ओके. चला आठवलं आता सांगून टाकतो. तर 17 ऑगस्टला असतो महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना दिवस. लाडकी बहीण दिन हे तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल आता. लाडकी बहीण दिन 17 ऑगस्ट. अशा पद्धतीचे प्रश्न होते. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यासाठी प्रगती पथ योजना कोणत्या राज्यानं लॉन्च केलं आहे? तुमच्या समोर सर्व सर्व प्रश्न बघून घ्या. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला इथं थांबूयात आपण. हा जो काय राजगुरू राजगुरू जो पुस्तक आहे आपलं, राजगुरू पुस्तक वन लाइनर ठोकळा तो तुम्ही घेऊ शकता. नादवरीचं पुस्तक घेऊ शकता. कोणते पुस्तक घ्या, मात्र तुमची जी-केची तयारी एकदम खतरनाक जबरदस्त व्हायला पाहिजे पेपरच्या वेळेपर्यंत. ओके. चला इथं थांबूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक जय हिंद.